राम राम मंडळी, सध्या या मालिकेमध्ये खूपच असे इंटरेस्टिंग वळण सुरू आहे। कबड्डीची मॅच रंगलेली आहे आणि रगरागिनी वॉरियर्स ही टीम सध्या अगदी जोमात आहे। वैदेहीने पलीकडच्या टीमच्या सगळ्या खेळाडूंना पछाडलं आहे, पण ती या सर्वांना आउट करेल की नाही हे पाहणे तर इंटरेस्टिंग असेलच। परंतु आता आजच्या भागाच्या प्रोमो मध्ये आपल्याला असे दिसत आहे, फायनल राउंड सुरू झालेला आहे आणि आता तेजा त्याच्याकडे असणारे जे काही महत्त्वाचे सल्ले आहेत तो वैदेहीला देऊ लागतो। तो समोरच्या टीमला कसं पछाडायचं, कसं आउट करायचं आणि तुझी कोणती वीक पॉइंट आहे हे तिला समजवत असतो। पण वैदेहीचा तर गैरसमज असतो की तेजाला कबड्डीतला क सुद्धा माहित नाही आणि तो आपल्याला ज्ञान पाजळत आहे, म्हणून ती नेहमी सारखंच तेजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते। शिवाय तेजाचं सारखं इंटरफेअर करणं हे तिला आवडत नसतं। आता शेवटी जेव्हा ती लढाईच्या म्हणजेच शेवटच्या राऊंडच्या अगोदर ती आयोजकांना विनंती करताना दिसते की माझ्या आयोजकांना एक नम्र विनंती आहे की जोपर्यंत ही मॅच संपत नाही तोपर्यंत तुम्ही इथल्या या तेजप्रताप यांना येथून जायला सांगावं, अशी ती विनंती करते। तेव्हा एकच शांतता पसरते, कारण ज्यांनी कबड्डी ऑर्गनाइज केलेली असते, हा खेळ ऑर्गनाइज केलेला असतो तो तर माई साहेब असतात आणि माई साहेबांच्या मुलालाच ही ते वैदेही तेथून जायला सांगत असते। ही गोष्ट माई साहेबांना आवडतच नाही आणि त्या जोरातच ए असं म्हणून ओरडतात। आता तेजा ही सिच्युएशन कशी सांभाळेल पाहणे इंटरेस्टिंग ठरेल। तरी मालिकांच्या अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।